नमस्कार, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे प्रतापगड पार्ट 2 आणि खूप इंटरेस्टिंग अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा। दिसतोय ना एम आकारासारखा मधुमकरंद गड आहे आणि त्या गडावर एक शंकराचं मंदिर, एक तलाव आहे। ट्रेकर हे ट्रेकिंग करत जातात, गाडी तिकडे जात नाही। किल्ल्याचं नाव मधुमकरंद गड आहे। त्या 95 पायऱ्या आणि गडाचा दरवाजा तोडायला हत्तीची गरज होती। हत्ती एवढ्या उंचावर चढू शकत नाही, मार्ग उंचावरचा आहे। मार्ग एकदम छोटा ठेवलाय कारण शत्रूची भली मोठी फौज याच्या मार्गाने आत घुसू शकत नाही। याला दिलंय ते नागुडी वळण। जर मोठा ओंडकार घेतला आणि पळत येऊन गेटवर हल्ला करायचा प्रयत्न, ओंडकाराचं स्पीड नागमोडी वळणात कमी होतं। गोमुख दरवाजा म्हणतात। गो म्हणजे काय तर गायीचं तोंड कसं असतं, तोंड छोटं आणि डोकं मोठं, कारण तोंडाच्या आकारानं शत्रूची भली मोठी फौज आत घुसू शकत नाही। जरी नागमोडी वळण दिले म्हणजे मोठा ओंडकार घ्या, पळत येऊन हल्ला करा, ओंडकाराचं स्पीड कमी होतं। या गडाच्या भिंतीवर हे छोटे छोटे छिद्र आहेत बघा। त्या काळात जे सैनिक भिंतींवर चढायचा प्रयत्न करतील त्यांच्या अंगावर गरम उकळतं पाणी सोडायचे आणि वरच्या बाजूला तो चौकोनी विंडो दिसला का समोर, तेव्हा तिथे तोफ लावली जायची आणि सरळ शत्रूच्या पाठीवर हल्ला तिथून इथं होतो। त्याला गोरगिलावर बोलतात ताकदीपेक्षा युक्तीचा वापर, गणिमिकावणी लढा। राजांचा एकच मावळा शत्रूच्या 100-150 जणांना मारतो। जास्त लोकांची गरज लागत नाही शत्रूला अडवायला। हा राजांचा गणिमिकावा जगातल्या 120 देशात शिकवतात। इथे या म्हणजे लक्षात आलं तर विंडोमध्ये तोफ लावली जायची आणि सरळ शत्रूच्या पाठीवर हा खरा गणिमिकावा। आता तुम्हाला माहिती राजांचा जन्म झालेलं ठिकाण बाळा कुठलंय? शिवनेरी आणि देहांत झालेलं ठिकाण रायगड आहे। जगातल्या 120 देशात राजांचा जन्म शिकवलं जातोय। मग राजांचा गणिमिकावा जर एवढे देश शिकवतात, एका देशानं 27 वेळा अमेरिका सारख्या देशाला हरवलंय। देशाचं नाव व्हिएतनाम आहे। विचारलं होतं व्हिएतनामला कुठली टेक्निक वापरून विजय मिळवला, व्हिएतनामच्या राष्ट्रपतीचं उत्तर होतं छत्रपती शिवरायांचा गणिमिकावा। व्हिएतनामचा राष्ट्रपती आपल्या देशात आला, दिल्लीत उतरला, कुठं फिरायला? महाराष्ट्र, किल्ला कुठला? रायगड। रायगडावर गेला, राजांच्या समाधीचं दर्शन घेतलं, माती उचलली, कपाळाला लावली, पण आपली लोक हसायला लागली। तो म्हणला या मातीची किंमत तुम्हाला कळायची नाही, म्हणून म्हणतो आयुष्य छान, खूप लहान, आम्ही जन्मलो शिवरायांच्या मातृभूमीत, याचा आज आम्हाला सार्थ काय? तुम्हाला अभिमानाचा आवाज कसा आहे? जोरात पाहिजे का नाही? आता बघा किल्ल्याचा मुख्य दरवाजा दार बंद झाल्यानंतर यात मोठं ओंडकार टाकायचे। हत्तीनं टक्कर लावली, दरवाजा तुटू शकत नाही। इथे बघितलं तर ही तोफ 650 किलो वजनाची आणि हा जर दगड बघितला यामध्ये दिवसा झेंडा आणि रात्री मशाल लावला जातो, म्हणजे डे ऑफ लाईट नाईट म्हणतात। तिला सांग किती पडणार झाले? हे बघा, हा जो टॉयलेट दिसतोय असे 172 टॉयलेट आहेत गडावरती। काय आर्किटेक्चर असेल गडाचा विचार करा। 172 टॉयलेट्स आणि 7 अंडरग्राउंड टनल्स आहेत। राहिलेली माहिती पुढील भागामध्ये, चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून पुढील भाग मिस होणार नाहीत आणि व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा। चलो बाय।